अरे कोण म्हणता घेणार नाही? अरे कोण म्हणता देणार नाही? जय भवानी, हर हर. बघितली महिलांची ताकद. अखिल भारतीय मराठा महासंघाची भव्य इमारत थोड्याच दिवसात तयार होणार. अमरनाथ पाटील चौक घाटला जमूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन इमारतीचा धर्मदाय आयुक्त यांच्याकडून परवानगी प्राप्त झाल्याबद्दल सावली नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या आनंद उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला. शेवटी सत्याचा विजय झाला व न्यायालयाने लवकरात लवकर इमारत उभारण्याचे आदेश दिल्याबद्दल धर्मदाय आयुक्त व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. अखिल भारतीय मराठा समाजाचं एक भव्य कार्यालय जे गिरगाव येथे आहे, त्या कार्यालयाचं नव्याने नूतनीकरण करण्याचं काम हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पूर्वीचे अध्यक्ष कैलासवासी आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वामध्ये सुरू होतं. ते काम सुरू झाल्यानंतर काही जे आपलेच मराठा बांधव आहेत त्यांच्या मनामध्ये कुणीतरी का असे ना, त्यांच्या मनात नसायला आले, पण त्यांना कुणीतरी मनामध्ये काहीतरी वाईट भावना निर्माण करून ते काम धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार करून त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेवटी न्यायदेवता आहे, न्यायदेवतेने सर्व शहानिशा करून हे मराठा महासंघासाठी, मराठा समाजासाठी हे कार्यालय मुंबईमध्ये व्हायला पाहिजे, जेथून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची, महिलांची जी काही प्रलंबित कामं आहेत ती जोमाने सुरू होतील. यासाठी सन्माननीय न्यायालय, त्याचप्रमाणे माननीय धर्मदाय आयुक्त यांनी जी बंदी त्या ठिकाणी होती ती बंदी उठवून काम सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने, मुंबई शाखेच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्ष दिलीपदादा जगताप, सरचिटणीस घाणेकर साहेब, त्याचप्रमाणे क्रांती मोर्चाचे आमचे वीरेंद्रदादा यांच्या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती लाभली आणि हा एक आनंदाचा मेसेज हा संपूर्ण चेंबूरवासियांना या ठिकाणी देण्यात आला की अखिल भारतीय मराठा समाजाचं हे काम जे आहे हे या भवनातून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या जोमाने सुरू होईल आणि सुरू राहील, अशा प्रकारचा संदेश आज या ठिकाणी देण्यात आला. धन्यवाद. मैत्री पार्क एस.टी. स्टँड हे कित्येक वर्ष या ठिकाणी कार्यरत आहे. या भागातील असलेली सर्व जनता, पश्चिम महाराष्ट्र असू दे, मराठवाडा असू दे, विदर्भ आणि प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असलेले आमचे कोकणवासीय यांच्यासाठी एक पर्वणी आहे, कारण हे जवळच आहे आमच्यासाठी. किती रात्री अपरात्री उशिरा आलो तरी आमचे रिक्षावाले आम्हाला या ठिकाणी घरपोच सोडत असतात आणि हे मैत्री पार्क एस.टी. स्टँड कुठेतरी बंद करण्याचा प्रयत्न होतो आहे का, अशा प्रकारच्या माहिती मिळाल्यानंतर सर्व स्तरातून याचा निषेध होऊन ते एस.टी. स्टँड त्या ठिकाणी राहायला पाहिजे, अशा प्रकारची तिथली जी चळवळ समिती आहे त्यांनी पुढाकार घेतला. आम्ही सर्व त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. आजच्या या निमित्ताने अखिल भारतीय मराठा समाजाच्या वतीने आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत आणि त्याचप्रमाणे मैत्री पार्क स्टँड या ठिकाणीच राहायला पाहिजे, अशा प्रकारची भावना जेव्हा शेवाळे साहेबांकडे आम्ही व्यक्त केली तर त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे की बाजूलाच असलेला एक प्लॉट आहे, तो प्लॉट आपण महाराष्ट्र शासनाकडे स्वतः शेवाळे साहेब पुढाकार घेऊन तो मागणी करणार आहेत आणि हे मैत्री पार्क एस.टी. स्टँड त्याच ठिकाणी व्हावं यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. ही आमची अखिल भारतीय मराठा 125 वर्षाची संघटना आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काम करतो. पण जे आप्पाचं माझं स्वप्न होतं की गिरगाव लेनला मराठा भवन आहे, तिथे उद्घाटन होतं राहिलं, उद्घाटन झालं, परंतु आमच्यातल्या काही नतभ्रष्ट लोकांनी ते पूर्णत्वात येऊ नये म्हणून प्रयत्न केले. पण आता हे स्वप्न आप्पासाहेबांचं पूर्ण होतं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते, कोर्टाचे आणि धर्मदाय आयुक्तांचे. मराठा महासंघ ही 125 वर्ष जुनी संस्था आहे. हे 125वं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये आम्हाला नवीन वास्तूमध्ये जायचं होतं, त्यासाठी हा सर्व अट्टाहास इतके वर्ष सुरू होता. परंतु काही लोकांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप वगैरे करून पुन्हा चॅरिटी कमिशनरमध्ये असं बसवण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये फार मोठे घोटाळे वगैरे झालेले आहेत. आम्ही देखील एक गोष्ट केली की हे सर्व गोष्टी आम्ही चॅरिटी कमिशनरकडे दिल्या. जे कागदपत्र होते सर्व आम्ही चॅरिटी कमिशनरकडे सादर केले आणि चॅरिटी कमिशनरला सांगितलं की ह्याच्यावरती जो निर्णय तुम्ही द्याल तो आम्हाला मान्य असेल. आश्चर्याची गोष्ट अशी होती की यांनी असे वेगवेगळे चुकीचे सर्व संदर्भ आणून दिले होते ज्याचा आमच्या केसशी काही संबंध नव्हता. आणि मग ज्यावेळी न्यायालयाला लक्षात आलं की हे कारण नसताना पैसे कमवण्यासाठी किंवा आजकाल एक नवीन फॅड असते की कुठल्याही बिल्डरला
रोखून धरलं की पैसे मिळतात, त्या पद्धतीचं हे कुठलं तरी षडयंत्र त्यांना वाटलं असेल. म्हणून ज्यावेळी त्यांनी आम्हाला आता जी परमिशन दिली, ज्याच्यामध्ये ही एक्सटेन्शनची परमिशन होती फक्त, याच्यामध्ये काय विशेष काय नव्हतं. जे काम चालू आहे ते पुढे चालवण्यासाठी परमिशन होती, ज्याच्यामध्ये फार मोठं काही गोष्ट नसते. परंतु मुख्यमंत्री दालनातनं, उपमुख्यमंत्री दालनातनं तिथे प्रशासनावरती दबाव आणून मराठा महासंघाची बिल्डिंग होणार नाही यासाठी यथोच्च प्रयत्न मराठा समाजातील फार मोठमोठ्या नेत्यांनी केलेले आहेत. आणि असं झाल्यामुळे मराठा समाजाची फार मोठी हानी झालेली आहे. जी वास्तू लवकरात लवकर उभी राहायला पाहिजे होती तिच्यामध्ये दिरंगाई झाले. परंतु आता पुन्हा चॅरिटी कमिशनरनी तशीच्या तशी परमिशन एक्सटेन्शन विदाऊट एनी रिमार्क्स ही दिलेली आहे. आणि बिल्डरला देखील निर्देशित करण्यात आले की 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ही इमारत पूर्ण करून आम्हाला हस्तांतरित करायची आहे. धन्यवाद. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच मला असं वाटतं की जे आप्पांचं स्वप्न होतं, ते आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते, ज्यांनी जी तळमळ मराठा समाजासाठी जे कार्य केलं आहे ते कार्य पूर्णत्वाला जाईल. कारण आपली स्वतःची जागा मुंबईत असणं फार मोठी गोष्ट आहे. कुठले पण प्रोग्राम घेताना आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होतो आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला ही मोठी जागा मिळणार आहे. त्यामुळे समाजाच्या कार्याला आता वेग येईल एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि ह्या सगळ्या न्यायालयीन लढाई आहे त्याच्यामध्ये शेवटी हा विजय सत्याचा झालेला आहे. कारण फार मोठे आमच्यामध्ये अडथळे आणण्यात आले या सर्व कामामध्ये, पण त्यातूनही आमची जी सगळी टीम होती महासंघाची, त्यांनी खूप मोठं काम करून हे सगळे आम्हाला यश आता मिळालं आहे. आणि त्यामुळे सगळे कार्यकर्ते आज खूप आनंदात आहेत, उत्साहात आहेत आणि मराठा समाजाचं कार्य वेगाने पुढे चालू आहे. हा जल्लोष अशासाठी केला की अखिल भारतीय मराठा महासंघाची एक इमारत गिरगावमध्ये होती. तिचे काम काही मंडळीने आमच्यात लोकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला आणि ती 2 वर्ष लढाई आम्ही चॅरिटी कमिशनर धर्मदाय आयुक्तांकडे लढून यशस्वीपणे आम्हाला ते परमिशन मिळालं 3 वर्षाचं. आणि त्याच्यासाठी आमच्या या चेंबूरमधल्या कार्यकर्त्यांनी, आमचे मुंबईचे अध्यक्ष राणेसाहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला की एक मेसेज जावं समाजाला की आता हे काम पूर्णतः सुरू होणार आहे आणि याच्यातल्या अडचणी करणारे हे लोक आता पडद्याच्या मागे गेलेले आहेत आणि आपण हे काम करण्यासाठी सुरुवात करणार आहोत. त्याचा एक शुभारंभाचा दिवस असा या सगळ्या चेंबूरच्या आमच्या भगिनी, आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मध्यवर्ती कार्यकारिणीचे इथे मुद्दाम आलेत. आणि एक मेसेज जाईल तुमच्या माध्यमातून समाजाला की आता कुठच्याही प्रकारचं अडथळा न येता या कामाला सुरुवात होईल आणि लवकरच महासंघाची वास्तू गिरगावात उभी राहिलेली दिसेल. नाही, ते मोठा डिसिजन आहे, ती फेटाळून लावलेली. आम्हाला कोणाला टीका करायची नाही, परंतु आमचं काम सोपं केलं न्यायालयाने, धर्मदाय आयुक्ताने, आणि ते पूर्ण करायचं आहे. टीका त्यांच्यावर केल्याने आम्ही काही मोठे होणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केल्यामुळे आम्हालाही काही त्याच्यात फरक पडलेला नाही. गेली 5 वर्ष आम्ही ते सहन करतो आहे आणि त्याच्यातूनच आम्ही उभे राहूनही यश मिळवलं. अरे कोण म्हणता घेणार नाही, अरे कोण म्हणता देणार नाही. जय भवानी, हर हर. बघितली महिलांची ताकद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.